नमस्कार मंडळी. नाश्त्यासाठी चमचमीत आणि झटपट तयार होणारी आजची ही रेसिपी सर्वांनी करायलाच हवी. नेहमीच्या मेदूवड्यापेक्षा आजचा हा मेदूवडा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. न शिजवताही किंवा कुठल्याही डाळीचा वापर न करता तुम्ही डायरेक्ट हे मेदूवडे तळायला घेऊ शकता. इतके झटपट आणि घरच्या उपलब्ध साहित्यापासून तयार होणारे आहेत. चला तर मग डिटेल रेसिपी पाहण्यासाठी लगेचच आपण रेसिपी सुरू करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर आता इथे आपण 1 वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा असला तरीही चालेल. तर आता सारख्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर आता आपण घेतलेला रवा एकदमच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता इथे आपण त्याच सारख्या वाटीने पाववाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोहे करतो तेच पोहे इथे आपण वापरलेले आहेत. आता पोहेसुद्धा रव्यासोबतच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि याचं छान आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. अगदी सरसरीत असलं तरीही चालेल, पण शक्य होईल तितकं बारीक करायचा प्रयत्न करायचा. तर आता हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातलं पूर्ण पीठ काढून घेतलं. तर आता पीठ परत एकदा दाखवते तुम्हाला. आपलं बारीक करून झालेलं आहे. आता त्याच सारख्या वाटीने इथे मी 1 वाटी ताक घेतलेलं आहे. तर या रेसिपीसाठी ताकाचं प्रमाण थोडंफार जास्त तुम्हाला लागू शकतं. कमी म्हणणार नाही मी, पण थोडंफार जास्त लागू शकतं. तर आता इथे आपण ताक तयार केलेल्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ताक आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आधी आणि आपल्याला हे पीठ जे तयार केलेलं आहे आपण हे 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता घाई जर असेल तर सहजही करायला घेऊ शकता. तर इथे आता हे पीठ बघा तयार केलेलं आहे आपण. यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे एक मोठा बटाटा. तर हा बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे. हा खिसणीवर खिसून यामध्ये घालायचा. हाताने तोडून घालण्यापेक्षा असा जर घातला तर सगळीकडे एकसारखा तो लागतो. आता यामध्ये आपण बटाटा खिसल्यानंतर काही साहित्य घालणार आहोत. म्हणजे पीठ एकदा असं तयार करून ठेवलं तुम्ही आणि मग 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं तरीही चालेल. तर आता यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत आणि यामध्ये आपण बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे. ते आपल्याला घालायचं आहे यामध्ये. मिरचीचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. चिली फ्लेक्सचाही वापर इथे केला तुम्ही तरीही चालेल. तर आता हिरवा जो ठेचा केलेला होता तो घातलेला आहे हिरव्या मिरचीचा. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे सर्व साहित्य आपलं घालून झालेलं आहे. तर आता आपल्याला पिठामध्ये घातलेलं सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आता रवा जसजसा हा मुरला जातो तसतसा यामध्ये टाकलेलं जे ताक आहे ते तो शोषून घेतो आणि आपण तयार केलेला जो गोळा आहे त्याला घट्टसरपणा येतो. तर इथे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पीठ जे आहे ते थोडं घट्टसर झालेलं आहे. तर अजून मी बघा इथे 2 ते 3 चमचे ताक यामध्ये घातलेलं आहे. थोडं आंबट ताक असलं तरीही चालेल, पण फार जास्त जुनं प्रमाणापेक्षा आंबट असं ताक इथे वापरू नका. तर आता इथे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर गोळा तयार झालेला आहे आपला. तर आता आपण हा इन्स्टंट मेदूवडा तयार करत आहोत. त्यासाठी इथे आपण हे ताक घातलेलं आहे. आता पीठ झाकून ठेवणार आहोत आणि चटणी तयार करूया. तर इथे भाजलेले शेंगदाणे पाववाटी आपण घेतलेले आहेत. इथे खोबरा खीस घेतलेला आहे आपण पाववाटी. सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता आणि अगदी 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आता चटणी बारीक करत असतानाच यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे. आता चटणी बारीक करत असतानाच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पण सुरुवातीला चटणी तशीच बारीक करायची थोडीफार आणि नंतर पाणी घालायचं. तर बघा इथे गरजेनुसार पाणी घातलं आणि चटणी वाटून तयार झालेली आहे. आता यावर फोडणी घालायची आहे. तर फोडणीसाठी पाव चमचा मोहरी, पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा उडीद डाळ आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याची छान अशी फोडणी आपल्याला यावर घालायची आहे. तर इथे आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं. आता ही तयार केलेली फोडणी आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे. या चटणीमध्ये पाव चमचा जिरेसुद्धा वापरलेले आहे. तर हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं. जी आपली चणा डाळ आहे, उडीद डाळ आहे, तीसुद्धा हलकीशी लालसर होऊ द्यायची. म्हणजे कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं.
आता चटणी तयार झालेली आहे आपली. आता आपण वडे तयार करायला घेणार आहोत. तर आपण तयार केलेलं मिश्रण बघा इथे छान असं सेट झालेलं आहे आता. तर परत एकदा छान आपण हे एकत्र करून घेणार आहोत. आता आपल्याला इन्स्टंट मेदूवडा असल्यामुळे यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. तुम्ही नाही घातला तरीही चालेल. त्यामुळे फक्त ते जास्त फुलले जातील नाही वडे. तर इथे फक्त चुटकीभर आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे किंवा यापेक्षाही कमी घातला तरीही चालेल. तर आता आपण सोडा यामध्ये छान असा एकत्र करून घेणार आहोत आणि याचे मेदूवडे कसे तयार करायचे ते सुद्धा सांगते तुम्हाला. तर आता हे पीठ तर पूर्ण तयार झालेलं आहे, पण घातलेला सोडा सगळीकडे छान व्यवस्थित असा लागावा यासाठी पीठ छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आणि आता बघा हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं. एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाहिजे तेवढा गोळा हातावर घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं गोळ्याला आकार देऊन घ्यायचा आणि मध्यभागी असं एक होल तयार करायचं आणि अलगद वडा तेलामध्ये सोडायचा. बघा किती सहज वडा तेलामध्ये सोडता येतो. आणि आता आपण तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर एक एक वडा तेलामध्ये सोडून घेऊया. तर इथे आपण एका बॅचमध्ये 2 ते 3 वडे सहज तळू शकतो. त्यासाठी इथे 3 वडे मी पहिल्या बॅचमध्ये घालून घेणार आहे आणि छान सोनेरी रंग याला येईपर्यंत दोन्ही बाजूनी वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा स्वतःहून वडे छान वर आलेले आहेत. तर इथे आपल्याला दुसऱ्या बाजूनी छान असे हे तळून घ्यायचे आहेत. आता यांना रंग बघा तुम्ही किती छान यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे मीडियम गॅसची मी स्पीड ठेवलेली आहे. मीडियम स्पीडवरच छान वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे वडे तेलकटही होत नाही, छान कुरकुरीतसुद्धा होतात आणि फुललेही जातात. गॅसची स्पीड जर मोठी ठेवली तर वडे लगेच बाहेरून त्यांना रंग येतो, पण आतून ते वडे तसेच राहतात. आणि कमी स्पीडवर तळले तर वडे तेलकट होतात. त्यासाठी मीडियम स्पीडवर वडे तळून घ्यायचे. आणि बघा किती छान रंग आलेला आहे वड्यांना. आता ही काढून घेणार आहोत. आता दुसरी बॅच याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. वड्यांचा आकार तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मोठा छोटा असा करू शकता, पण एकूण एक वडा असा छान तेलामध्ये फुलला जातो. तर आता बघा दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे. तर इथे आता दुसरी बॅचसुद्धा जी आहे ती आपली छान अशी तळून झालेली आहे. आता हे वडेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याच रंगावर वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कारण वडे गरमच आहेत त्यामुळे आणखीनही त्यांना छान असा रंग येतो. जास्तच गडद रंगावर वडे तळून घेतले तर मग त्यांना आणखीनही काळपट असा रंग येतो. तर आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी आणि आवाजही ऐकवते वड्यांचा. तर मंडळी आहे ना कुरकुरीत असा आपला मेदूवडा आणि इथे तुम्ही बघू शकता आपले मेदूवडे तयार करून झालेले आहेत. तुम्हाला जर इन्स्टंट मेदूवडा तयार करायचा असेल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे. आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी. आपला वडा हा आतून किती पोकळ आणि हलका झालेला आहे. छान जाळीदार असा हा वडा तयार होतो आणि अजिबातही वडा तेलकट होत नाही. तर मी तोडत असताना तुमच्या लक्षात येत असेल किती जाळीदार असा दिसत आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आहे ना साधी सोपी अशी. तर अशा छान उपयुक्त आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा छान अशाच घरगुती आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.